शिवसेनेच्या ठाकरे गटाचे 9 उमेदवार हे निश्चित झालेले आहे। येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोणते 9 उमेदवार त्यांचे पहिल्या यादीमधले फिक्स झाले ते आज आपण पाहणार आहोत। नगर संघर्ष न्यूजच्या महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये आज त्याच विषयावरती आपण चर्चा करणार आहोत। एकीकडे महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीसंबंधी जागा वाटपाची चर्चा सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाकडून विविध लोकसभा मतदारसंघात 9 उमेदवारांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्याची माहिती ही सूत्रांकडून मिळाली आहे। शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेचे माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे यांना उमेदवारी दिली आहे। विशेष करून शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेलेले खासदार गजानन कीर्तीकर यांच्या मुलावरती म्हणजेच अमोल कीर्तीकरांना वायव्य मुंबईतून ठाकरे गटाने उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे समोर येत आहे। तर दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत यांचे नाव अंतिम करण्यात आले आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गातून विनायक राऊत तर छत्रपती संभाजीनगरमधून गेल्या वेळी पराभव झालेले चंद्रकांत खैरे यांच्या नावावरती सुद्धा शिक्कामोर्तब झाल्याचे समोर आले आहे। आगामी लोकसभा निवडणूक ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्याची शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेसने ठरवले आहे। त्यासाठी जागा वाटपाची ही चर्चा सुरू आहे। यामध्ये जर का आपण पाहिलं तर शिवसेना ठाकरे गटाने 48 पैकी 22 जागेची मागणी केली आहे। या जागा वाटपाबाबत अंतिम शिक्कामोर्तब होण्याआधीच शिवसेना ठाकरे गटाकडून काही उमेदवार निश्चित केले आहेत। मातोश्रीवरती काल जर आपण पाहिलं तर बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची बैठक ही पार पडली। या बैठकीमध्ये संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख व इतर पदाधिकारी उपस्थित होते। उद्धव ठाकरे यांनी या सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून नरेंद्र खेडेकर यांची उमेदवारी जवळपास निश्चित केली आहे अशी माहिती समोर आली आहे। महाविकास आघाडीमध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघ ही जागा शिवसेना ठाकरे गटाकडे असणार आहे। या ठिकाणी शिवसेना शिंदे गटामध्ये असलेले प्रतापराव जाधव हे सध्या विद्यमान खासदार आहेत। त्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडेकर उभे राहतील। खेडेकर हे या आधी जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख होते। आता बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून ते काम पाहत आहेत। बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी खेडेकर यांच्या नावाला पसंती दर्शवली आहे। या लोकसभा मतदारसंघामध्ये बुलढाणा, चिखली, खामगाव हे विधानसभा क्षेत्र येतात। ठाकरे यांनी काही दिवसापूर्वीच बुलढाणा लोकसभेचा आढावा घेतला होता। शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघावर ठाकरेंच्या शिवसेनेचा भगवा भडकवण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। माझ्यासोबत राहिलेल्या निष्ठावंतांनी आपला बालेकिल्ला शाबूत ठेवावा असे आदेश त्यांनी यापूर्वीच झालेल्या बैठकीमध्ये दिले होते। शिर्डी मतदारसंघासाठी संदीप घंटाट, बबनराव खोलप यांची नावे चर्चेत होती, परंतु शिवसेना, काँग्रेस, भाजप असा प्रवास करून आलेल्या वागचौरे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय ठाकरे यांनी घेतला असल्याचे समोर येत आहे। वागचौरे हे 2 महिन्यापासून लोकसभा निवडणुकीच्या तयारी लागले आहे। येथील खासदार सदाशिवराव लोखंडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटामध्ये गेले आहे। त्यांनी देखील उमेदवारीसाठी प्रयत्न चालवले असताना आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिर्डीमधून लढण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे। महायुतीत ही जागा कोणाला जाते यावरती वागचौरे यांच्या विरोधामध्ये उमेदवार कोण हे लवकरच कळेल। या मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघाचा जर अभ्यास केला तर 1 शिवसेनेकडे, 2 काँग्रेसकडे, 2 राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार गटाकडे, 1 भाजपकडे अशी या मतदारसंघामध्ये ताकद आहे। सुरुवातीला आपण सांगितलं होतं की 9 उमेदवारांना उमेदवारी ही डिक्लेअर करण्यात आलेली आहे, म्हणजे जरी बाहेर आली नसेल तरी त्यांना तयारीला लागायला सांगितलं असे सूत्रांकडून आपल्याला पक्की अशी खबर मिळाली आहे। ते मतदारसंघ आणि उमेदवार कोण ते आपण पाहूया। शिर्डीमध्ये जर का आपण पाहिलं तर भाऊसाहेब वागचौरे यांना उमेदवारी ही जवळपास निश्चित झालेली आहे। तर बुलढाणामध्ये नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। तसंच ईशान्य मुंबईमध्ये संजय तीना पाटील, रायगडमध्ये आनंद गीते, रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये विनायक राऊत, दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंत, वायव्य मुंबईमध्ये अमोल कीर्तीकर, छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे, धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर, परभणीमध्ये जर का आपण पाहिलं तर संजय जाधव, ठाण्यामध्ये राजन विचारे यांना जवळपास उमेदवारी ही फायनल झालेली आहे। आणि या सर्व उमेदवारांना कामाला सुद्धा लागण्याच्या सूचना या ठाकरे गटाकडून मिळालेल्या आहेत आणि ही पक्की खबर ही आपल्या सूत्रांकडून मिळाली आहे। यामध्ये जर का आपण पाहिलं तर अनेक विद्यमान हे खासदार ज्यांना तिकीट हे फायनल करण्यात आले, जे ठाकरे गटासोबत राहिले त्यांच्या तर जागा फायनल झाल्या, परंतु जे एकनिष्ठ कार्यकर्ते होते, एकनिष्ठ पणाने शिवसेनेसोबत राहिले, ठाकरेंसोबत राहिले, त्यांना सुद्धा उमेदवारी जवळपास निश्चित झालेली आहे। तुम्हाला या उमेदवारांविषयी काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये लिहा। त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, पुढे जाऊ नका। पात्रा नगर संघर्ष 24 तास। जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा।